ओंकार स्मरण. मित्रमैत्रिणींनो, माझे मानसबंधू किशोर हजारे लिखित एका मजेशीर कथेचं कथन करते आहे. कथेचं शीर्षक आहे भोंग्या. बच्चा जब रात को रोता है तो माँ कहती है, सो जा बेटे, नहीं तो गब्बर आ जाएगा. गब्बर. गब्बर, मोगॅम्बो, शाकाल हे फेमस ब्रँड मार्केटमध्ये येण्यापूर्वी भोंग्या ह्या कल्पित शब्द प्रचाराचा 60च्या दशकात घरोघरी आणि वेळोवेळी वापर केला जायचा. बाळाचं यथोचित संगोपन करण्याच्या नाकर्तेपणातून झालेल्या अटीतटीच्या परिस्थितीवर तोडगा म्हणून आणि आक्रस्ताळी बाललीलांवर अंकुश ठेवण्यासाठी भोंग्या आणि धरणेवाले ह्या काल्पनिक आणि बिनखर्चाच्या खलनायकांचा पटकन आधार घेतला जायचा. भोंग्या ह्या शब्दप्रचाराची उत्पत्ती केव्हा झाली ते नक्की सांगता येणार नाही, पण भोंग्याचा बाऊ खूप आधीपासून पश्चिम विदर्भात अस्तित्वात आहे. ह्या जगात प्रत्येकाला कोणाची तरी कसली तरी सॉलिड भीती असते. बालपणी कुठल्या तरी कल्पित बाऊची, शाळेत असताना मास्तरांची, जॉबमध्ये असताना कुणातरी बॉसची, कुठल्या पक्षात असाल तर पक्षश्रेष्ठींची, काळा बाजार करून माया जमवली असेल तर ईडीची. हे जग असंच भीतीने भरलेलं आहे. भोंग्या सुद्धा त्याच प्रकारात मोडतो. नाही म्हटलं तरी आईचं अर्ध काम भोंग्याच करून टाकायचा, अगदी विनासायास. चुप राय ना, नाही तर भोंग्या येते, मग तुला धरूनच नेते पायकानी. घे ना आता. अटीतटीच्या वेळी अशी भीतिरंजक कल्पना त्या बालमनावर रुजवली जायची. बालीनं दूध प्याले तोंड उघडलं नाही का बोलाव रे भोंग्याले. बाबू रडला की भोंग्याला आवाज दे. बाबूनं जास्तच हट्ट केला की तो पाय भोंग्या येते. मग तान्या बाबूनं झोपासाठी नाटक केलं की बोलाव भोंग्याला. बाल्यानं जत्रेतला खेळण्याचा रणगाडा घ्यायचा हट्ट केला की बोलाव रे त्या भोंग्याले. तो आला का तो हाय आणि तू हाय. असा हा भोंग्या लहानपणी पावला पावलावर आम्हाला पावायचा. या भोंग्याचं मुख्य कार्य एकच, आम्ही मोठ्यांच्या मनाप्रमाणे वागलो नाही तर पकडून नेणं हेच असायचं. पकडणेवाला पोलीस हा खलनायकांच्या रांगेत 4थ्या क्रमांकावर असायचा आणि त्याचा प्रवेश त्या मानाने फार उशिरा झाला. पोलीस आम्हाला बालवयात खलनायक वाटायचे, त्यामुळे पोलीस मित्र ही अद्ययावत संज्ञासुद्धा बालमनाला पटली नसती. आमच्या वेटाळात व घरी बाऊ अथवा तत्सम मिळमिळीत खलनायक कामाचे नसायचे. बाऊची भीती भलेही म्हैसाळकरांच्या वेटाळात असायची, पण आमच्या इथे त्याची चलती नव्हती. आमच्या बाललीलांवर अंकुश ठेवण्यासाठी योग्य पर्याय एकमेव भोंग्याच असे तत्कालीन प्रत्येक आईचे मत असावे. त्यामुळे आमच्या बालपणी क्षणोक्षणी भोंग्या आमच्या अवतीभोवती वावरायचा. भोंग्याची कल्पना प्रत्येक बालकाच्या कल्पकतेनुसार असायची, ज्याने जसा अनुभवला तसा. मात्र गणपतीच्या दिवसांमध्ये भोंग्या, धरणेवाला, बाऊ वगैरे अंडरग्राऊंड होऊन जायचे आणि त्या सर्व खलनायकांची जागा तंट्या भिल घ्यायचा. तो खराखुरा असलेला शाश्वत खलनायक मनात खरीखुरी भीती घालायचा.
तंट्या भील म्हणजे तंट्या भीलच असायचा. त्याची व्याख्या तत्कालीन मंडळीच देऊ शकतील. त्याच्या पोटातून आर पार निघालेली ती लाल भडक तलवार व तलवारीच्या टोकावर टोचलेले लिंबू हे डोळ्याने दिसण्याइतपत खरे असायचे. पोटात खुपसलेल्या तलवारीची ट्रिक आम्हाला मोठे झाल्यावर थोडी R&D केल्यानंतर कळाली तो वेगळा. शाहरुखने जर तंट्या भीलचा रोल केला असता तर त्याच्या वाट्याला कदाचित असला डायलॉग आला असता, हम तो तंट्या भील है, लेकिन अच्छे अच्छे भोंग्या के रिश्ते में हम बाप लगते हैं. तंट्या भीलच्या मेकअपचे सांगायचे झाले तर मानवी हक्कांचे उल्लंघन वगैरे कलम लागू पडेल असा टिकेस मात्र मेकअप असायचा. यात कल्पना करायची गरजच नसायची. या खलनायकांच्या विनंतीला मान देऊन घाबरले पाहिजे असे आमच्या बालमनाला वाटून जायचे आणि भोंग्या बिंग्या साईडला ठेवून आम्ही तंट्या भिलाला मनापासून घाबरायचो. कंपासपुऱ्यात आलेली गणपतीची मिरवणूक तंट्या भील गाजवत असे. त्याला साखळदंडाने आवरू पाहत असलेल्या 2 दरबाऱ्यांची दमछाक होऊन जायची, तरीही तंट्या भील काही केल्या काबूत यायचा नाही. हा त्या तंट्या भिलाचा USP असायचा. असा हा तंट्या भील आमच्यासाठी खरा खलनायक असायचा. कंपासपुऱ्यातील नवयुवक गणेश मंडळाच्या मिरवणुकीत तंट्या भील बनण्यासाठी सजनाजी बुवाच्या विहिरीजवळ राहत असलेल्या कुंभलकर मामांचा पहिला मान असायचा व तो तंट्या भीलच्या रोलला योग्य न्याय सुद्धा द्यायचा. किंबहुना साधारण माणसाच्या वेशात असतानाही कुंभलकर मामाचा वचक असा काही असायचा की तो मामा ह्या रस्त्याने येत असलेला दिसला की आम्ही त्या रस्त्याने जायचो, तेही फटाफट आणि हनुमानजीचं नाव घेत, जय बजरंगबली, फोड दुश्मन की नली, असं काहीसं पुटपुटत आपलं गंतव्य स्थान गाठायचो. आणि अशात शाळेत इंजेक्शन देणारी नगरपालिकेची डॉक्टर मंडळींची टोळी यायची. चमूपेक्षा टोळी हा शब्दप्रयोग त्यांच्यासाठी योग्य ठरावा. ते काहीही असो, मात्र तो इंजेक्शनचा दिवस आमच्यासाठी राष्ट्रीय शोकाकुल दिवस असायचा. साहजिकच भोंग्याच्या भीतीची जागा सुई टोचणारे घ्यायची. एरवी शाळेत सर्वत्र आढळणारी किलबिल इंजेक्शन उर्फ सुई मंडळी आल्यामुळे भयान शांततेत जायची. बरे, ही मंडळी कधीही पूर्वसूचना देऊन यायची नाहीत, त्यामुळे आमची खूप तारांबळ उडायची. पूर्वनियोजन करून डुबकी मारायचे सर्व मनसुबे फेल होऊन जायचे. मग काय, आलिया भोगासी असावे सादर, ह्या उक्तीप्रमाणे आम्ही सर्व मुलं जोम एकवटून शाळेत आपापल्या जागेवर पोटावर हात ठेवून बसून राहायचो. चेहऱ्यावर कसलाही भाव नसलेला मख्ख चेहऱ्याचा आणि खाकी हाफ सदरा व सैल पांढरा पायजामा नेसलेला राकट माणूस म्हणजेच कंपाऊंडर मोठ्या दिमाखात इकडे तिकडे वावरताना दिसायचा. ह्या कंपाऊंडर साहेबाच्या हातात स्टो असलेली कापडी पिशवी, दुसऱ्या हातात रजिस्टर आणि सोबत देवीची लस टोचणारे टेरिकॉटच्या पॅन्ट शर्टच्या पेहरावात नैतुरणे डॉक्टर गुरुजी असा लवाजमा शाळेच्या आवारात प्रवेश करायचा. हे विचलित करणारे दृश्य पाहिल्याबरोबर आमच्या पोटात गोळा उठायचा. ओ बाल्या, ते सुया टोचणेवाले आले म्हणते ना आपल्या शाळेत, पक्की खबर. चपराशी बॉच मावाल्या बाले सांगत होता. सकाळी गोठणावर भेटले होते. हो काही, आपण तर चाट मारतो बा आजची. जातो माय संग तुरी कांडाले. चलतं काय तू? जाच लागीन शाळेत. मले काही सपोर्ट नाही घरून तू यासारखा. सुई घ्यायच्या वक्ती लळून देईन. असं केलं का मला सोडून देतील ना ते.
अबे तर तुझ्यासारखे सबन लळती ना. तुले काय वाटते का बाकीचे 54 असेच राहतील चुपचाप आणि जुलूम सैतीन? या बारीनं हमेशाचा देवी डॉक्टर नाही आला म्हणते. तो कंपाऊंडरच पाहते सगळ्याले. त्याचा हात बसला म्हणते सुईवर. लयच पॉवरफुल माणूस. वर्गातला सीन. इंगोले हजर गुरुजी. कावरे हजर गुरुजी. दातीर हजर गुरुजी. शिरभाते हजर गुरुजी. शेलोकर हजर गुरुजी. ठाकरे हजर गुरुजी. डाबरे हजर गुरुजी. संभे हजर गुरुजी. पवार उशिरा येईन म्हणते. बब्बू छोटेलाल हजर गुरुजी. सुरेश लाभुदास हजर गुरुजी. अब्दुल सत्तार हजर गुरुजी. हजारे हजारे. सकाळपासूनच नाही आला तो. मॉनिटर होय ना तो वर्गाचा लेकाचा. सर त्याची तब्येत ठीक नाही असा निरोप आलता. 3 जण या बरं लाईनीत. व्हा लवकर लवकर. बाया वर्क तर कर रे परा. कायले लळून राहिला? गुरुजी माया पोट खूपच दुखून राहिलं तर मी जाऊ काय वर्गाच्या बाहेर? वर्गाबाहेर? कायले? लळाले? काही गरज नाही. कुठेच जायचं नाही. चल बायावर बरत कर चुपचाप. सुई घेऊन घे मग नाही दुखणार पोटगीट. डॉक्टर साहेब या दोघायले सोडसान काय? लयच गरिबीतून येतात ना. या बारी सुई नाही टोचली तर चालत नाही का? घरी खायची सोय नाही म्हणून म्हटलं. अरे वा तायडे गुरुजी. तुम्ही बी? कंपाऊंडर साहेब तो स्टोव विजला ना. सुई कशी गरम होईन आता. तो विस्टीलचा गंज घेजो बरं. विस्टीलचा नोय पितळचा भय तो. कलई केलावाला घेऊ काय? हो घे. बाईंचा स्टोव बी भल्लाच याल पाडून राहिला नेमका आज तर अकातच झाला. हो लेक घासलेट नाही आणलं तर अशी गंमत झाली. कुठं गेलता रे पट्ट्या? घुमाले नव्हतो गेलो. हे घासलेट आणायला गेलतो ना. होय मग अंदर आणि गेट बंद करजो. हो. ओ दरोडीजी. ओ शिपाई बा. तू पायण्याखालच्या घुगऱ्या खाल्ल्या काय त्याच्यावाल्या? नावानं बोलावून राहिला मोठा. लयच आहे ना तू. चल सरका सुद्धा शिपाई गुरुजी म्हण. मोठा आला आता नाही बोलावन नावानं. हे घे जा घासलेट शिपाई गुरुजी. शिसाभर हाय मग वापस दे जा. कुठून आणलं? ते पवाराच्या वाडीत भेटलं. जरा सखोतं कैचन गिचन पेटवासाठी आणलं असं तर भेटून गेलं. आंधी देयासाठी नानं गुण करे तो सोकारी. मग म्या म्हटलं इंजेक्शनसाठी पाहिजे तर तवा दिलं. चांगलं झालं. जाय बस तू या जाग्यावर. याले सुई नका दे जा रे. त्यानं आपल्यासाठी घासलेट आणून दिलं. बरं डॉक्टर साहेब. एकच सुई टोचसा 10-15 पट्ट्याले. बातच तर हालाट खत्म होते मग. ठीक आहे. रजिस्टरवर कसेही 200ची संख्या झाली तर जाय तिकडे. हे आटपलं का आज जाऊ दुसऱ्या शोले जेवण गिवण करून. जय हिंदमध्ये राजेश खन्नाचा अनमिलो सजना लागला म्हणते. हे फारीवर बसेल पट्टे काऊन लळून राहिले? थोपा 3 नंबरचा लळून कसा आदमुसा झाला पा तुम्हीच. अरे असा लळू नको ना बाबा. ओ ठाकरे तो पाय बरं त्या डाबरेनं सुई घेतली तरी पाय कसा देव माणसासारखा बसून हाय. त्यानं घेतली नाही काही सुई गुरुजी. त्याला सुई टोचाच्या बाबतीत कंपाऊंडर साहेबाले जोऱ्यात शिक आली. तसा डाबरेचा हात सुटला
अंडाबरे थोच चानस पाहून लगेच आपल्या जाग्यावर जाऊन बसला. पुढच्याचा नंबर लागला. मग असं झालं ते मिश फायर झाला तो. हो रे डाबरे. नाही गुरुजी, म्या घेतली. हे पाकानी जेवण्या हातावर, तुमची शपथ. अब्बे सापयला का नाही आता. भैताड्या डाव्या हातावर घेत असतात ना सुई. मले शिकवून राहिला मोठा. याले घ्या बरं पहिले कंपाऊंडर साहेब. लय हुशार बनते थो. माया पाया पडायची गरज नाही डाबरे. सुईच घे ना चुपचाप. सुईच्या बदल्यात एखादी गोई गी घेतली तर नाही जमत का रे कंपाऊंडर मामा. अरे हट, तसं नसते कधी. गुरुजी, सुई घेतल्यानं तापगीप आला तर जबाबदार कोण? हा, पैत का नाही मोठा आला मावाली जबाबदारी सांगाले. हा, धरा रे त्याले, त्या डबरेले. शाळेच्या बाजूच्या आवारातील बोरघरेच्या घरचा सीन. अय शांताबाई, आज शाळेतून फाळे गिळे ऐकू नाही आले. लयच शांत वाटून राहिली शाळा. पण पोट्ट्याचा लळाचा आवाज येऊन राहिला मोठ्या मोठ्यानं. आणि त्या स्टोवचा. ते इंजेक्शनवाले आले असतील ना बयानाबाई शाळेत. ते आले का असाच तितंबा असते शाळेत. पोट्टे मार लळते धाकाच्या मार. आपले देव डॉक्टरच बरे आहेत बिचारे. लयच देव माणूस आहे ना. बगैर इंजेक्शन पेशंटचं दुखणं खल्लास. 2 टक घेतली का दुखणं जाते दूर ठेसनावर. या असं नाही पाहिलं बापा. मार सुया टोचा लहान लहान लेकरायले. असंही पाहिलं काय कवा. आणि अशा प्रकारे राष्ट्रीय टीकाकरण मोहीम संपुष्टात आली व सुई टोचणाऱ्यांची जागा परत काही दिवसांसाठी का होईना भोंग्याने पटकावली.